मंदिराच्या कळसावर कोसळली वीज। कडचंदूर पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरदोना खुर्द या गावातील हनुमान मंदिरावर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना 11 सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी अंदाजे 2च्या सुमारास घडली। माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराजवळ गर्दी केली होती। सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते। दुपारी 2च्या दरम्यान अचानकपणे विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली। इतक्यात एक वीज गावातील जवळपास 51 फूट महाकाय हनुमान मंदिराच्या कळसावर कोसळली। यामुळे कळसाचे नुकसान झाले तर विद्युत तारे जळाली। मंदिराला जबरदस्त हादरा बसल्याने मंदिरावरच्या बाजूला चौफेर लावलेल्या विविध मूर्त्यांपैकी एक मूर्ती तुटून खाली पडली। कळसाला भेगा पडल्या। मंदिराचे अजून किती नुकसान झाले हे पाऊस थांबल्यावर मंदिराच्या वरती चढून पाहणी केल्यानंतरच समोर येईल, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। हीच वीज गावात इतर ठिकाणी पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता। गावावर येणारे संकट देवाने आपल्यावर घेतले, अशी चर्चा गावकरी करताना दिसून आले। तंटामुक्ती अध्यक्ष महादेव वाटेकर, माजी उपसरपंच किसन टेकाम, मंदिराचे पुजारी सुरेश परसुटकर यांच्यासह ग्रामवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। याविषयी लाईव्ह चंद्रपूरला मिळालेली ही प्रतिक्रिया। तंटामुक्ती अध्यक्ष हरदोना गाव येथे विजेचा कडकडाट झाला आणि त्या विजेच्या कडकडामध्ये एक वीज हनुमान मंदिराच्या कळसावर पडली, पण त्यामध्ये एक हनुमानाची जे दिवाळीला टच करून जे मूर्त होती ते मूर्त खाली पडली आणि 2 मूर्तीचे फेज गेले आणि मागच्या साईडला पण क्रॅशेस झाले आहे आणि वरचा कळस तो पण क्रॅशेस झाला आहे। सुरेश दशरथ परसुटकर, मी या मंदिराचा पुजारी आहे आणि आज दिनांक 11/9/2025 या 2च्या दरम्यानमध्ये इंच पडली मंदिरावर आणि वरचा कडच गेला आणि खालच्या काही मूर्त्या आणि साईडचा काही भाग गेलेला आहे आणि हे वार्ता करताच मी सर्वांना कळवले। किसन राघोबा टेकाम, माजी सरपंच हरदोना खुर्द। आज ठीक 2 वाजता विजेच्या कडकडाटामुळे हनुमान मंदिरावर पडली अशी माहिती झाल्यानंतर आम्ही तुरंत आलो आणि बघतो तर वरच्या कळसावर पडलेली दिसली। बरेचसेच लोक होते गावातले, त्याने सगळ्यांनी माहिती घेतली।